चॅनल। देशातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजीपासून धनगर योद्धा श्री अशोकराव नाईक हे मागील 6 दिवसापासून नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करीत आहेत। दरम्यान सदरील आमरण उपोषणाच्या समर्थनात काल दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी मुखेड तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर सतत 2 तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। या रस्ता रोको आंदोलनामुळे लातूर मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची रस्त्यावर दुतर्फा गर्दी झाली होती। परिणामी यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। तसेच अशोक नाईक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुखेड तालुक्यातील हटकर समाज सुद्धा या रस्ता रोको आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसून आले। तसेच यावेळी भाजपचे आमदार माननीय तुषार राठोड हे रस्ता रोको आंदोलन स्थळी भेट देऊन धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ते सदैव पाठीशी असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। सदरील आंदोलन हे डॉक्टर रामराव शिरामे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले। या आंदोलनात अशोकराव पाटील रावेकर, रामराव पाटील मस्कले, डॉक्टर पांडुरंग श्रीरामे, आनंद पाटील श्रीरामे, बालाजी पाटील गोपनर येवतीकर, अशोक पाटील येवतीकर, विजय पाटील सुगावकर, हनुमंत नरोटे, रावसाहेब पाटील तारदाडकर, शिवराज पाटील कुंद्राळकर, यशपाल भिंगे, गणपत पाटील मंडलापूरकर, संभाजी मुकनर, किरण पाटील धामणगावकर, कल्याण पाटील आखरगेकर, दिगंबर गोपनर, गणेश भिरू, पप्पू इंबडे, नामदेव हाके, सचिन श्रीरामे, व्यंकटराव गवते, व्यंकटराव नाईक यांच्यासह मुखेड तालुक्यातील हजारो धनगर समाज बांधवांनी या आंदोलनात सहभाग घेतला असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे। माय माऊली न्यूज चॅनल पुणे साठी विजय भद्रे, तालुका प्रतिनिधी मुखेड, जिल्हा नांदेड। वडिलांचं छत्र हरवलं, भावाचं छत्र हरवलं, भाऊजाईचं छत्र हरवलं, तरी सुद्धा असा माणूस आपल्या समाजासाठी, आपल्या कुटुंबाची, आपल्या बायकोची, लेकरांची जीवावर बलिदान होऊन या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे। मला या ठिकाणी प्रशासनाला सांगायचं आहे, अडचण काहीच नाही मित्रांनो। मी थोडासा धनगर समाजाच्या आरक्षणाचा चांगला अभ्यास केला। या 18 दिवसामध्ये मी वाचन केलं किंवा घटनेमध्ये, संविधानामध्ये कलम 36 नुसार धनगर आणि धनगर फक्त आपण डरकार एवढाच या ठिकाणी प्रश्न आहे। संविधानामध्ये कलम 36 नुसार या ठिकाणी ऑलरेडी धनगराला आरक्षण दिलेलं आहे, पण शब्दाचा अपभ्रंश करून धनगर की धनगर हे गेल्या 50 वर्षापासून भांडण चालू आहे। मला सांगा, महाराष्ट्रामध्ये कुठे धनगर जात आहे का? आहे का धनगर? धनगरच आहेत ना। साधा सरळ विषय आहे की महाराष्ट्रात, देशात कुठेही धनगर नाही, फक्त आहेत ते धनगर, बरोबर? म्हणून या ठिकाणी धनगर समाजाला संविधानिक मागणी आहे। आपण काही धनगर समाजाची माणसं असंविधानिक मागणी करत नाही, आपण संविधानात सुधारणा मागणी करतो। त्यामुळे मी प्रशासनाला विनंती करतो, आता आमचे व्हिडिओ डॉक्टर साहेब सगळेजण बोलले, या ठिकाणी प्रशासनाला कुठेतरी कलेक्टर साहेबांना, एसपी साहेबांना हे तात्काळ कळवलं पाहिजे। आणि पालकमंत्री सुद्धा योगायोगाने जिल्ह्यामध्ये आहेत की तहसीलदार साहेबांना, सीएस साहेबांच्या ठिकाणी विनंती करणार आहे, आपण तात्काळ या ठिकाणी कलेक्टर साहेबांना आणि एसपी साहेबांना कळवा आणि कलेक्टर साहेबांना सांगा, साहेब मुख्य मला एवढंच म्हणायचं आहे की ते एवढं समाजासाठी करत आहेत आणि मी एवढंच म्हणाले की मी जगलो तर तुमचा आणि मेलो तर समाजाचा। सरकारला एवढंच म्हणायचं आहे, जर माझ्या वडिलांचं काही बरं वाईट झालं तर आम्ही शांत बसणार नाही, याचा जिम्मेदार फक्त सरकारच राहील।